आपण ह्या रोडने आलो आहोत आणि इकडे तुम्ही पाहू शकता ही आहे पुढे शिवतरगड आहे इथे आणि आपण जी ट्रेक सुरू करणार आहोत ती ह्या वाटेने इथे पायवाटे इथून सुरू करणार आहोत. कोंडीवर जाण्याचा मार्ग. नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा आलो आहे तुमच्या भेटीसाठी घेऊन नवीन एक ब्लॉग. आता पडलं असतं, सॉरी. आज आम्ही चाललो आहोत कोंडीवरती. तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे कोंडी कशी आणि कुठे आहे. मागे तुम्ही पाहू शकता बैल पळा. A few inches later. आता आम्ही पळून पळून जमलेलो आहे. आमच्यावर एक मोठा किस्सा झालेला आहे. आम्ही चाललो होतो ह्या रानातून जंगलातून आम्ही चाललो होतो कोंडीवरती आणि इकडे गुरांची पण वाट आहे. सो असा किस्सा झाला की तुम्ही पाहिलं असेल की माझ्या मागे बैल आला. ॲक्च्युली काय झालं की त्याचे साथीदार सवंगडी ते पुढे गेले होते म्हणून त्याला त्यांच्यासोबत रिकनेक्ट करायचं होतं. त्यासाठी तो पुढे जायला बघत होता पण त्याच्या पुढे मी होतो म्हणून तो पळत सुटला आणि मला वाटलं की तो माझ्या मागे लागलाय. त्याच्यामुळे मी पळत सुटलो. एक नंबर होता. इकडे पाहू शकता तुम्ही खाली एक नदी आहे आणि इकडे दोन अशा पायवाटा चालल्या आहेत. तर आम्हाला आता कुठून जायचं आहे मम्मी सांगेल. ओके, सो ह्या आम्हाला पायवाटेने जायचं आहे, पुढे कंटिन्यू करायचं आहे. सो आम्ही एन रूट कोंडीवर चाललेलो आहे. सो पूर्ण व्लॉग पाहण्यासाठी आमच्यासोबत तुम्ही जोडून राहा. हा येतो बंटी माझा भाऊ आणि मागून येते मम्मी आई. आम्ही तिघे आता चाललो आहोत कोंडीवरती. तुम्हाला असेल मी असं वाटत असेल की मी रिपीट करतोय पुन्हा पुन्हा, पण ते होतं असंच. नवीन काही कंटेंट नवीन काही करायचं सुचलं तर थोड्या चुका होतात, त्या तुम्ही सांभाळून घ्या आणि सपोर्ट तुमचा असू द्या. माझे काही वर्ड्स मिसमॅच होत असतील, सेंटेन्स जुळत नसतील, चुकत असतील तर समजून घ्या. आपलाच मराठी माणूस आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, भारत माता की जय. काय 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 कुठे झुंड यांचा आता इथून जाऊ मधून हे रस्ता जिथे त्यातून जाऊ.
सो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे आम्हाला खाली नदी लागलेली आहे. नदीचा तुम्हाला आवाज देखील येत असेल. जर क्लॅरिटी असेल तुम्हाला नदीची पात्रता दिसतेच. पोहायला जाऊच. हे पाहू शकतो तुम्ही नदीचं पाणी मग दिसतंय का. ॲक्च्युली कॅमेरा क्लॅरिटी एवढी खास नाही आहे. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही. असंच नदीच्या किनाऱ्यावरती आम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे. तर मित्रांनो, आता आम्हाला चालत चालत 25 ते 30 मिनिट झालेत. कोंडी काय फारसा लांब नाही आहे. काय आलं, हे मुंग्यांचं वारू. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सो कुठे होतो आपण. हां, ओके. सो आम्हाला चालत 25 ते 30 मिनिट झालेले आहेत. ॲक्च्युली कोंडीवर जायला फारसा वेळ लागत नाही आहे, पण आम्ही फोटो सेशन करत, व्लॉग शूट करत, यामुळे आम्हाला थोडा टाईम लागत आहे. आम्ही एन्जॉय करत चाललेलो आहोत. हा कोणता समोर डोंगर आहे. कावळा किल्ल्याचा डोंगर हा. कोणता. कावळा किल्ला. ओके, हा समोर. टोक दिसतो सुळका. अच्छा, हा नावंदी बोलतात. नावंदी. ओके, हा तुम्ही पाहू शकता नावंदीला बोलतात. आणि हा कावळा किल्ला. याच्या मागे वाघजाचा डोंगर आहे. म्हणजे ऑलमोस्ट हा पुणे जिल्ह्याचा भाग आहे वरती, आणि हा खाली आहे तो रायगड विभाग आहे, रायगड जिल्हा. इथे आपण कोंडीवरती एंट्री केलेली आहे. अशक्य असं सुंदर सह्याद्री तुम्ही पाहू शकता. सुंदर. वाव, हे तुम्ही नजारे पाहू शकता. हां हां, इथे पाहू शकता पुढे कोंडी असल्यामुळे इथे आमची प्रथा आहे की चप्पल इथेच काढतो आम्ही आणि इथून पुढे कंटिन्यू करतो. हे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मासे दिसत असतील तर तुम्ही पाहू शकता. हे बांधण धरलेलं आहे. आमच्या गावाला बांधण बोलतात. तुमच्या इकडे तुमच्या एरियामध्ये त्याला काय बोलतात ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हे पहा, हे जे आहे ना, हे इंजिनियर्सलाही असं लाजवेल असं हे पराक्रम आमच्या गावातल्या माणसांनी केलेला आहे मासे पकडण्यासाठी. आणि हे आहे कोंडी, हे देवस्थान आहे. इथे मे महिन्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथं पाणी राहतं. वाहतं राहत नाही, बट इथे पाणी असतं. इथे पाणी कधी आटत नाही. गार पाणी.